तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे पिंपरीला या कारणासाठी चाललो आहे कारण थारची नंबर प्लेट दिलीत बनवायला. ते थारची नंबर प्लेट घेऊन यायची, तर अजून काहीतरी थारचं काम करायचं आहे. तर चला आता जाऊया, भाऊ येतो आहे घ्यायला, तर बघूया आता. तर चला आता जाऊया थारची नंबर प्लेट आणाय, बघू कशी नंबर प्लेट बनवलीत काय. तर चला आता जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय पिंपरीला जायला. तर काहीतरी काम आहे थारचं, तेव्हा ते करायला जायचंय. आणि बघू शकता आपण चाललोय मोईच्या रस्त्याने. तर आता तिथं भेटूया, कुठं जायचं काय माहित नाही मला, तिथं जाऊन भेटूया आता. तर मित्रांनो, आता आपण पोचलो इथं. हे बघू शकता ईशान शेड आपली नवीन खरेदी काय 26 नंबर काय आपलं. तर मित्रांनो, आता आपण आलो इथं S7 कस्टम्स. हे पण आपली थार उभी इथं. थारमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करायचं त्याच्यामुळे इथं आणले, त्याच्यामुळे मी पण आलो इथं. तर हे बघत आता आपली थार. आणि तर ईशान शेटने वाटते नवीन गाडी घेतली काय माहिती. 26 नंबर दिसतोय. ईशान शेट तुमचा नंबर दिसला इथं. तर चला आता भेटूया मॉडिफिकेशन झाल्यानंतर, नाही दाखवतो मला कसं काय करते ते. तर मित्रांनो, हे बघू शकता आपली थार. तर आता टायराचं काहीतरी काम करायचं. हे बघू शकता टायराच्या वशीन काहीतरी टायराचं करायचं आहे. बघूया आता काय करते ते, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघू शकता आपली थार 2 झालेली आहे, चांगली चकाचक दिसते. ते 2 बिन घेतले आणि काहीतरी बसवत आहे, मॉडिफिकेशन केलं थोडं. आता आम्ही चालू नाही तिकडे पिंपरीला, फक्त तिकडे चाललं जाऊ तिकडे. तर मित्रांनो, आपण आलो होतो थारचं मॉडिफिकेशन करायचं, तेवढं लागतं नंबर प्लेट बनवायची म्हणून. नंबर प्लेट बनवायला आणली ते बघा थारला. नंबर प्लेट नवीन टाकायची आता मराठीतली, तर ती बनवायला आणली आणि बनवायला दिली म्हणलं. तर बघूया आता. तर मित्रांनो, आता आपले नंबर प्लेट पण लावून झालेली आहे, बघू शकता थार वळवते आता. तर नंबर प्लेट पण लावून झाली. आपली नंबर प्लेट दाखवतो मागची नंबर प्लेट बघू शकता. आणि पुढची नंबर प्लेट पण दाखवतो. आणि पुढची नंबर प्लेट इकडून दिसून आत्ताच बसवते. अरे काही दिसते आता काहीतरी खायला. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो घरी जायला. घरी नाही, जेवायला जायला. आता आम्ही जेवण मग घरी जाणार आहे. बघू शकता. आपण आता इथे जेवायला थांबलोय आणि तुम्ही कमेंट करून सांगा नंबर प्लेट कशी वाटते ती. नवीन नंबर प्लेट बसवले थारला नात कधी काय, कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आता आपण चाललोय घरी. आता पोचलोय म्हणजेच घरी. हे बघा गेली मित्रांनो, आता मी घरी आलेलो आहे. आणि भाऊ गेलाय कुठंतरी वाटते, त्याला काहीतरी काम आहे. कुणाला गेला तिचं काम होतं वाटते. तर आता घरून 10-15 वेळा फोन आला तर मध्ये जेव्हा तो गेला वाटते. आता आम्ही आलेलो आहे घरी. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटते ते कमेंट करून सांगा. थारची आम्ही मॉडिफिकेशन केली, परत आम्हाला आठवल्यानंतर नंबर प्लेट पण बसवायचे. आणि नंबर प्लेट पण कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आता बघू कोणी आता का पोरं बिरं बसायला, पण तेव्हा ब्लॉग काढतो. तर चला आता भेटूया थोड्या वेळात. मित्रांनो, जसं तुम्हाला म्हणलं होतं बाकड्या उकरणं कोणी हा आला. आता पूर्ण अख्खं गाव येणार आहे बाकड्यावर. आता एकाला बोलावलं आहे, हळूहळू एक येत आहे. आणि बघा बाई रील बघत आहे. तर बघूया आता कोण कोण येत आल्यावर मग व्हिडिओ चालू करू.
तर मित्रांनो आमच्या गँग मधला अजून एक मेंबर आलेला आहे शिवम भैया राठोड. असं काय करतो येड्यागत. अयो आयफोन दाखवते आयफोन करतो आवरा प्लस करतोय आवरा 99+ करतो का हा. येस तर काय अजून आमची पोरं यायची बाकी पोरांना फोन लाव. पहिला यायला लाव आर्यनला लाव. तर मित्रांनो ऑरेंजचा नंबर नाही मित्रांनो आमचा आर्यन शेट आपले आर्यन शेट सॉरी फार फुल फुल हे स्वेटर बिटर घालून आलेले आहेत. आता कसं वाटतंय चमकावले आमच्या बोल ना का रे बघता तू आहे. मग तुला तू तर माकडं सांगून आलाय ना दुसरी कुठं सांगितले का हॉटेलवर सांगितलं गेलाय म्हणून हे काय बघते अरे हे काय अरे त्या दिवशी टाइमपास होय काढते रे अरे काय टाइम अरे नाही काय आम्ही व्हिडिओ बनवायला गेलो आणि तेव्हा ते टाइमपास काय जेव्हा काय दाखवतोय. अरे तू आसपाट बंद पडला तो मोबाईल कसलं उद्या काय उद्या उद्या मला बघते चल दगडू शेटला मी मला कॉलेज येते 3 वाजेपर्यंत कॉलेज उद्या काय माहिती कॉलेज वाले कुठून दिवस उगवला काय माहिती उद्याचा दिवस धरला 3 वाजेपर्यंत सकाळी 8ला यायचं दुपारी 3ला यायचे ते पण पेपर त्याच्यामुळे नाही तर मी गेलो पण नसतो. त्याचा मोबाईलचा ना एखाद्या दिवशी तुकडा करायचा मला एखाद्या दिवशी ब्लॉग मध्ये टाकले पण कोण हेडलाईन येणार एक बाबे लाडू ठेवले आज काढणार आहे हा फोटो काढणार. अरे फोटो नाही माहिती व्हिडिओ आहे अरे त्याची व्हिडिओ ऐक बाब्या ते ऐक ना सर्व्हर चेंज कर 2 मिनिटं मोबाईलचं लगेच ऍपल स्टोअरचं सर्व्हर चेंज कर टिकटॉक डाउनलोड कर टिकटॉक वरून व्हिडिओ घ्यायचे. तर काहीच आता कौशल जाऊ द्या बर्थडे तर बर्थडेचा पण ब्लॉग लवकरच येईल. बघू आता बर्थडेला काय करायचे किती वाजवायचे 120 वाजवायचे का 12 वाजवायचे का 50 वाजवायचे. स्वराजच्या बर्थडेला माहिती नाही 120 वाजवले जाणार आहोत. आपल्या बर्थडेला किती वाजवले बाजारपेठेत जाणार आहोत तो बर्थडे आणि जर ब्लॉग बंद नाही केला त्याचे तुकडे करणार 25 होते ना तिथे गेला होता तिकडे काय नाही मंदिरापाशी 1-1 फूट होतं नाच करत काय एक फटाका आपण नाही सोडला डायरेक्ट खाली गेलता एक खाली गेला होता ते फुटला होता खाली एक वाजवला होता आपण डॉन म्हणतात डॉन आमचा डॉन कौशल डॉन मला फोटो पाठव तू फोटो पाठव मला मी ठेवतो स्टोरी टाकणं चालू आहे जाऊ द्या उद्या बर्थडे कौशलला हॅपी बर्थडे तर जाऊ द्या काही भेटू थोड्या आता कौशलच्या स्टोरी टाकणं चालू आहे इथं कौशलच्या बर्थडेच्या स्टोरी तर काही शिवमने स्टोरी टाकल्या येड्यागत तर काही आता आर्यन शेट इथं ओंकार शेट लवकर इकडे तुमची वाट बघते ते पोरं कौशल आला कोणाला अरे रिसेंटली लीड मध्ये येते ते इकडे दाखवते सोड काहीच थांबा भेटू कोण अरे हे काय मी म्हणलं काय आलं याची वेस पकाय झाली तर काहीच बर्थडे बॉय आलेला आहे. बर्थडे बॉय इज्जत पंचनामा करू नका बर्थडे बॉय अरे बाबेर काय ठेवली इकडे यायला गायचे बघा अरे गेली अरे काय आलं गाईज गायचे बघा स्टोरी बोलते कशात टाकली ती पण स्टोरी डिलीट झाली डिलीट याच्या मामाच्या पोराने डिलीट केली मामाच्या पोराने डिलीट केली ना स्टोरी म्हणून याची पण झाली मग बाबाची पण झाली. ब्लॉग आपण एंड करू. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर उद्या आपल्या कौशल शेटचा बर्थडे कौशल शेटच्या बर्थडेचा ब्लॉग येणार. अरे आज ब्लॉग काढू तो एंड करायचा असं आहे का हा
तर काय उद्या कौशल शेठचा बर्थडे like करा. कौशल शेठला बर्थडेच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बर्थडेच्या वाढदिवसाच्या आणि उद्या इन कौशल शेठच्या बर्थडेचा व्लॉग. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा नवीन एका ब्लॉगमध्ये.